सबको हिसाब चुकाना पड़ेगा। जिस तरह से हमारे लोगों को राजनीतिक बदले की भावना से गलत इल्ज़ाम लगा के, गलत एविडेंस बना के या तो जेल भेजा जाता है या केंद्रीय जांच एजेंसी टॉर्चर कर रही है, उसमें से हम भी गए हैं। लेकिन हमने ये कहा कि हम डरने वाले नहीं, सबको पूरा हिसाब चुकाना पड़ेगा। पवार साहब ने जो कहा है उसको मैं एंडोर्स करता हूँ। क्या आने वाले दिनों में राजनीतिक भूचाल के संकेत हैं? इस तरीके का बयान किस तरीके से है? नहीं, देखिए, पवार साहब एक देश के सबसे बड़े और अनुभवी नेता है। हाँ। क्या गलत क्या सही उस बारे में देश में सबसे ज़्यादा जानने वाले पवार साहब हैं। पवार साहब कभी भी गलत बात नहीं करते, ये आपने देखा होगा। और पवार साहब जब बात करते हैं उनके ऊपर लोग विश्वास भी रखते हैं, देश के राजनेता हो या और हो। पवार साहब ने भी बतौर महाराष्ट्र के मुख्यमंत्री और केंद्रीय मंत्री बहुत साल तक अनुभव लिया है, तो उन्हें मालूम है क्या हो रहा है। जिस व्यक्ति ने यहाँ आरोप किया गृह मंत्री के ऊपर या और किसी के ऊपर, वो तो भाग गया, उसको भगोड़ा घोषित कर दिया, फिर भी उसके आरोप कर राज्य के पूर्व गृह मंत्री जेल में है। सीधे सीधे केंद्र सरकार को चैलेंज है, आपको लगता है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को चैलेंज? मुझे नहीं लगता ऐसा, ये किसी को चैलेंज नहीं होता है। अगर कोई सच बात है, अन्याय के खिलाफ बात उठाना, ये किसी प्रधानमंत्री के ऊपर चैलेंज नहीं। लेकिन सच अगर पवार साहब ने कहा है, सत्य कहा है, तो लोग ये बात अब धीरे धीरे उसके बारे में सोचेंगे और बोलेंगे। सर, मराठीमध्ये सर शरद पवार यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे, काय वाटतं उद्विग्नतेतून किंवा नाही, असं काही? शरद पवार साहेब जे बोललेले आहेत की त्यांची चीड, संताप बरं का आणि वेदना आहे, ही आमच्या सगळ्यांचंच वेदना आहे। आमच्या मनात एक राग आहे आणि आम्ही जे सरकार बनवलं महाविकास आघाडीचं या महाराष्ट्रामध्ये, ते ह्या चिडीतून निर्माण झालेलं सरकार आहे। लक्षात घ्या की सत्तेसाठी काही करायचं, सत्ता मिळवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा अमर्याद गैरवापर जो सुरू आहे, खास करून महाराष्ट्रासारख्या राज्यात, हे लोकशाही संकेताला धरून नाही। पवारसाहेबांनी सांगितलं आहे ना की तुम्हाला याची किंमत चुकवावी लागेल, नक्कीच चुकवावी लागेल। या देशाची जनता कधीच कोणाला माफ करत नाही, हे आपण इंदिराजींच्या काळातसुद्धा पाहिलं। आम्ही सगळेच प्रमुख लोक, पवार कुटुंबीय, अनिल देशमुख ते तुरुंगातच आहे, पवार कुटुंबीय, छगन भुजबळांना तर क्लीन चिट मिळालेली आहे नंतर, मग त्यांनी इतका काळ जो तुरुंगात घालवला त्याचं काय, त्याची भरपाई कोण करणार? आमचे अनिल परब आहेत, आमचे प्रताप सरनाईक आहेत। हां, हे फक्त आम्हीच तुम्हाला दिसतोय का? की तुमच्या पक्षामध्ये, BJPमध्ये किंवा तुमचे इतर जे चमचा मंडळ आहे त्याच्यामध्ये सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत। हां, आमच्याकडे आम्ही तुम्हाला घाबरत नाही, कारण आमचं काहीच पाप नाही आहे। तुम्ही पापी लोक बुरखे घालून फिरता इथे आणि आमच्यावरती आरोप करताय, आमच्यावर चिखलफेक करताय, याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल। आणि मीही म्हटलं आहे याआधी की जो त्रास आम्ही भोगलेला आहे त्या प्रत्येक सेकंदाची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल। नियती कोणालाही माफ करत नाही। सर, परमवीर सिंग आता फरार घोषित झालेले आहेत, अशा वेळी जी केस सध्या सुरू आहे ज्याच्यामुळे अनिल देशमुख हे देखील, हे तर सगळ्यात मोठं विडंबन आहे की ज्या व्यक्तीने या राज्याच्या गृहमंत्र्यांवरती भन्नाट आरोप केले आणि आज तो बेपत्ता आहे, त्याला फरार घोषित करावा लागेल। तो कुठे आहे कोणाला माहीत नाही। जर ते देशातून पळून गेले असतील तर केंद्रीय सरकारच्या मदतीशिवाय कोणीही देशाच्या सीमा, मग हवाई असतील, समुद्रमार्गे असतील किंवा रस्त्याचे असतील, पार करू शकत नाही। तुम्ही आमच्यावरती आरोप करून त्यांना पळवून लावलेलं आहे। भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे यांची एक ऑडिओ क्लिप जी आहे ती नवाब मलिकांनी ट्विट केलेलं आहे। अनिल बोंडे असं म्हणतात की ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे तिथे कुठेतरी कोणीही दंगल करण्याचा प्रयत्न करत नाही किंवा हिंमत करत नाही। तुम्ही करता हिंमत तिकडे ना, असं होईल ना, ठीक आहे ना, सरकार पाहत आहे, मी त्याच्यावरती बोलणार नाही।
गृह मंत्रालय त्याच्यासाठी पाहिजे. राजेश टोपे कह रहे हैं कि सलमान खान को हम वैक्सीनेशन के लिए लेकर के आ रहे हैं. हरी संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे झी 24